नमस्कार. मी अजित कुमार चंद्रकांत गेजगे. मूळ गाव माझं तसं दुधेबावी, राहणार फलटण, तालुका फलटण आणि जिल्हा सातारा. तर माझं मूळ गाव हे साधारणतः फलटणपासून 11 किलोमीटर वसलेलं हे गाव आहे. आणि माझे जे आई वडील होते ते माझ्या आजीचं जे मूळ गाव होतं त्या गावी राहत होते उदरनिर्वाहासाठी. कारण माझ्या आजी आजोबांना 4 भावंडं होती, त्याच्यामध्ये माझे वडील हे मोठे होते. आणि हे उदरनिर्वाहासाठी करण्यासाठी शेती व्यवसायाची मोलमजुरी करत होते. तर ते राजाळी या येथील सोनगाव बंगला या गावी ते स्थायी होते. तर तिथंच त्यांनी उदरनिर्वाह केला आणि तिथून माझे वडील उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत होते. तसंच ते दूध दूध घालण्याचा व्यवसायही करत होते. त्याचबरोबर ते दूध घालून त्यानंतर राहिलेल्या वेळेमध्ये एका शाळेवरती शिपाई या पदाचं पण काम बघत होते. तर ते शिपाई या पदाचं काम बघत बघत त्यांनी भविष्यासाठी काहीतरी वेगळं, भविष्यात एखादी चांगली संधी आली, हे मोलमजुरी किती दिवस करणार, म्हणून पुढं जर एखादी संधी येत असेल किंवा नोकरीमध्ये संधी मिळत असेल तर का नाही घ्यायची, म्हणून त्यांनी शिपाई या पदाचं काम बघत बघत स्टूलवरती बसून जे काही पेपरमध्ये येणारे अर्ज होते, जे काही विभागामध्ये येणारे अर्ज होते ते त्यांनी तिथपासून करायला सुरुवात केली. आणि बसले बसले त्यांनी एक नवीन संधी आलेली फॉरेस्ट विभागामध्ये, त्यामध्ये त्यांनी अर्ज केला. आणि त्या अर्जानंतर ते चांगल्या प्रकारे कष्ट करणारे असल्यामुळे त्यांनी त्या विभागामध्ये रनिंग करून चांगल्या प्रकारे धाव पूर्ण करून त्यांनी त्यांचं ते टार्गेट अचीव केलं. आणि ते एक प्रकारे त्यांना तिथून एक कलाटणी मिळाली की संधी मोलमजुरी करणाऱ्या मुलाला एक चांगल्या शासन सेवेमध्ये रुजू होण्याची संधी आली. तर तेथील प्राचार्यांनी त्यांना सांगितलं की त्यांना त्यावेळेस चंदू या नावाने ओळखत असेल, तर चंदू तू या ठिकाणी न थांबता आता तू लवकर रुजू हो, तुझं चांगलं होईल, भविष्याचं तुझं कल्याण होईल. तर त्यांनी एक चांगला दाखवलेला मार्ग त्यावेळेस त्यांनी तो स्वीकारला आणि ते आज घडले. तर ते फॉरेस्ट विभागामध्ये असताना चांगले सुरुवातीला महाबळेश्वर या ठिकाणी काम केलं, खंडाळा या ठिकाणी काम केलं, त्यानंतर दहिवडी आणि त्यानंतर ते फलटण या ठिकाणी शासन सेवेतून निवृत्त झाले. अशा प्रकारे त्यांनी ते घडले. पण त्यांनी आम्हाला सुद्धा भविष्यात घडण्यासाठी सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस ते दहिवडीला सर्व्हिस करत होते त्यावेळेस त्यांनी आमचं मूळ गाव दुधेबावी, तर दुधेबावी या गावी आम्ही शिफ्ट झालो. त्या ठिकाणी आम्ही राहण्यासाठी गेलो, जेणेकरून त्यांना जाणं येणं योग्य राहील आणि आमचाही उदरनिर्वाह होईल. अशा या हेतूने आम्ही तिकडं दुधेबावीला शिफ्ट झालो. तर तिथं उदरनिर्वाह करत असताना त्यांच्याही असं लक्षात आलं की आपण नोकरीला जातोय खरं, पण आपली मुलं हे तिथून जी आमची जी भावकी जी होती ते सर्व उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करणारी होती. किंवा काही लोक चपलांचा जे दुरुस्त करण्याचे काम करत होते आणि काही लोक हे त्यातले वाजवण्याचे काम करत होते. तर त्यांच्या असं लक्षात आलं की 1 ते 2 वर्षात आम्ही साधारणतः त्या ठिकाणी थांबलो. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपली मुलं जर घडवायची असतील किंवा भविष्यात त्यांना शाळेचं चांगलं नॉलेज येण्यासाठी, तर या ठिकाणी जर आपली मुलं राहिली तर हे मुलं आपली घडू शकणार नाहीत. ते सुद्धा भविष्यात असाच व्यवसाय करतील आणि या ठिकाणी थांबतील. तर त्यांनी हेच 1 वर्षातच ओळखलं की आपल्या मुलांना इथून दुसऱ्या ठिकाणी नेणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर आत्ता नाही मी केलं तर भविष्यात हे मुलं कधीच घडू शकणार नाहीत. तर अशा हेतूने त्यांनी आम्हाला फलटण येथील कोळकीमध्ये वंदेवशेरी या गावामध्ये नेण्याचा त्यांनी स्वीकारलं. आणि त्यांनी वंदेवशेरी या ठिकाणी आम्हाला, म्हणजे माझी इयत्ता दुसरीमध्ये मी वंदेवशेरी येथील जेडपीच्या शाळेमध्ये शिफ्ट झालो. कारण तिथलं वातावरण एकदम आल्हाददायी होतं. वंदेवशेरी हे गाव असताना खूप छान आहे आणि चांगलं सुद्धा आहे. तेथील लोक खूप प्रेमळ आहेत. त्यांच्यामध्ये आम्ही मला वाटतं तिथं सर्व नाळ्यांची घरं आहेत, पण तिथं आम्ही गेलेलो बाहेरचे घरं हे मोजून जेमतेम 4 ते 5 जण होती. पण त्यांनी कधी असं दाखवून दिलं नाही की हे बाहेरचे लोक आहेत. त्यांनी आम्हाला मिळून मिसळून घेतलं. चांगल्या प्रकारे शाळेत आम्हाला वातावरण मिळालं आणि तिथली मुलंही चांगली होती. माझ्या वर्गामध्ये असलेली मुलं हे सुद्धा खूप
प्रेमळ होते, चांगले होते. भविष्यात तुम्हाला जर घडायचं असेल तर संगत ही खूप महत्त्वाची असते. तर त्या संगतीचा फायदा घेत प्लस मला जे लाभलेले गुरुवर्य होते ते अतिशय चांगल्या पद्धतीचे होते. खूप कष्टाने तळमळीने शिकवणारे होते. त्यांचे पुढे जाण्यामागचा माझ्या म्हणजे जीवनामध्ये खूप मोठा रोल आहे. ते त्यांनी मला घडवलं. त्यांनी लहानपणापासून मला मदत केली. त्याच्यातून मी आज या ठिकाणी घडलेलो आहे किंवा घडत आहे. हे तर हायस्कूलला जाण्याचं एक चांगलंच त्यावेळेस एक प्रस्त होतं. मला पण असं वाटायचं की बाकीचे काही विद्यार्थी किंवा काही मुलं मोठ्या घरची, चांगल्या घरची, की हायस्कूलला 5वीलाच जात होते. पण मला पण असं वाटायचं की आपणही त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मग ह्या ह्या भावनेने मी पण जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रयत्न म्हणण्यापेक्षा मी एक ते 2 महिने यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटणमध्ये आहे, नामांकित आहे, त्यावेळेस चांगलं गाजलेलं होतं. मधोजी आहे, पण मी यशवंतराव चव्हाण हायस्कूलला 1 महिन्याभर गेलो. म्हणजे जायचंच होतं मला. पण माझे जे गुरुवर्य मला लाभलेले होते, या जाधव मॅडम, शिंदे मॅडम ज्या होत्या, त्यांचं असं म्हणणं होतं की तू जा, पण आत्ताच नको घाई करू, जाऊ नकोस आत्ता तू. तू इथं अजून 1-2 वर्ष राहा, चांगला तुझा पाया पक्का कर आणि मगच तू 7वी नंतर तर हायस्कूलला सर्वच जाणार असतात, तर त्यावेळेस जा. तर त्यांच्या या चिकाटीमुळे काही त्यांना वाटलं असेल माझ्यामध्ये काही म्हणजे पुढे जाऊन हा चांगला शिकेल, चांगलं काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहील. मग त्यांनी मला सोडलं नाही. घरच्यांची विनवणी केली, सांगण्यात आलं की ह्याला आत्ता तर काय सोडू नका, त्याला 7वी नंतर तर आपण सोडणारच आहोत. तर मग पुन्हा एकदा मी खरं तर चांगल्या भावनेने किंवा चांगल्या ह्याने गेलो होतो की मला आता हायस्कूलला जायला मिळणार आहे म्हणून. पण परत पुन्हा एकदा मी बॅक टू पवेलियन म्हणतात ना, तसं पुन्हा एकदा माझ्या मायदेशी त्या मायभूमीत आल्यासारखं झालं की परत मी वंदेश्वरीतल्या त्या शाळेमध्ये पुन्हा आलो. तर 7वीला आमचा जेमतेम 14 मुलांचा पट होता. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे मुलं खूप कमी होती. त्याच्यामध्ये 8 मुलं होती आणि 6 मुली होत्या, म्हणजे 14 मुली होत्या. सगळं सगळं मिळून आम्ही 14 जण होतो टोटली. तर कमी मुलं असल्याने आणि त्या आम्हाला लाभलेल्या गुरुवर्य मॅडम, त्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे घडवलं आणि त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. चांगल्या तऱ्हेने आम्ही त्यावेळेस वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत राहिलो होतो. त्यांनी मला पुढे जाण्यासाठी चांगल्या चांगल्या स्पर्धा परीक्षेला भाग घेण्यासाठी चांगले कसोशीने प्रयत्न करून घेतले. आम्ही पण त्यांच्या प्रयत्नाशी उतरलो चांगलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे जाण्याचं ठरवलं. मग त्यानंतर मी 8वीला, इयत्ता 8वीला फलटण हायस्कूल फलटण या ठिकाणी आम्ही तेथील म्हणजे वंदेश्वरीतील एक एक रूढी परंपरा असल्यासारखंच होतं की सर्व मुलं एक साधारणतः 100 मुलातले 80 ते 90 मुलं हे फलटण हायस्कूल फलटणलाच जात होते. कारण ती शाळा कमी खर्चातली होती, सर्वांना परवडणारी होती आणि तेथील गुरुवर्य थोडासा पट कमी असल्याने तेथील मुलांवरती लक्ष जरा जास्त प्रमाणात दिलं जात होतं, असं त्यावेळेचा समज होता. आणि त्याच उद्देशाने मग सर्वच जण तिकडे जातात म्हणून आम्ही पण तिकडेच गेलो. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला मग चांगलेच शिक्षक पण लाभले. त्यावेळेस पण मोहिते सर होते, डोक सर होते, संध्या मॅडम होत्या, भोईटे मॅडम होत्या. त्यावेळेस पण जे माझ्या बालजीवनातले जे मित्र मैत्रिणी जे होते तेच पुन्हा पण माझ्या पुढच्या पण 7वी पुढच्या शिक्षणामध्ये 8वी ते 10वी पर्यंतच्या पण शिक्षणात ते पण होते. तर त्याही ठिकाणी काही गुरुवर्य मला खूप चांगले लाभले की त्यांनी मला म्हणजे त्यावेळेस अशी परिस्थिती होती की मला डबा आणायला जमत नव्हता. तर माझे जे मित्र आहेत, जे की बालपणापासूनचे मित्र आहेत, त्यामध्ये विशाल दिवार आहे, वैभव दिवार आहे, हरीश आहे, संदेश आहे, तसेच मैत्रिणीमध्ये तुमच्या ज्योती आहेत, आशा मॅडम आहेत, अनिता मॅडम आहेत. अशा बऱ्याच काही मैत्रिणी आणि मित्र जे आहेत की त्यांनी मला खूप मदत केली. मदत ही अशी केली की मला कधी कधी डबा आणायला जमत नव्हता, तर मग मी घरी जायचो जेवायला किंवा मग डब्याला भाजी नसल्या कारणाने मग मी होत नसल्या कारणाने घरचे कुटुंब हालाकीतलं चाललेलं असल्या कारणाने
मग आम्ही डबा आणायला जमत नव्हतं, तर मग ते मला हॉस्टेलचे जे मित्र होते त्यांनी खूप मला सहकार्य केलं. ते त्यांच्या डब्यातील मला नेहमी दुपारच्या जेवणाच्या जेवताना बरोबर घेत असत नेहमीच. तर त्यांचे मला उपकार कायम स्मरणात राहतील आणि राहणारच आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. हेच मित्र माझे खूप जीवनातले खूप संपत्ती म्हटले तरी चालेल, हे मला लाभले असे मित्र. आणि त्यानंतर 10वी शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं. त्याच्यामध्ये पण काही शिक्षक असे होते की काही मुलांनी आपल्या बॅचेस लावल्या होत्या. त्या काळी बॅचेसचं पण चांगलं प्रस्त होतं. तर काही मुलांनी बॅचेस लावल्या होत्या, पण मला काय ते जमत नव्हतं. पण काही शिक्षकांना असं वाटायचं की हा काहीतरी करल किंवा हा हुशार आहे, ह्याच्यामध्ये आहेच, करू शकतो ह्यो. तर त्या कारणाने जे मुलांना कॉमन शिकवलं जायचं त्याच्यापेक्षा काही वेगळं शिकवता येतंय का ह्याला किंवा देता येईल का? जसं की आपण एखाद्या पॅटर्नमध्ये कसं असतं की मुलांना सर्वांनी पास व्हावं ह्या दृष्टीने बघितलं जातं. त्याच्यामध्ये एक 80 ते 90 मार्क मिळतात. ब कडातले गणित शिकवलं जातात. पण जे हाय जास्त मार्काचे असतात, जे मोठे गणित असतात किंवा जे काही मोठे प्रश्न असतात त्याच्याकडे जास्त शिकवलं जात नाही आणि तेवढा वेळ पण नसतो त्यांना. तर अशा प्रश्नांची तयारी करून घेण्यासाठी काही शिक्षक मला हे सुट्टीच्या दिवशी घरी बोलवत असत. आता हे ॲक्च्युली कुणाला माहीत नाही आहे, पण हे मी का सांगतोय तर माझ्या जीवनात ज्यांनी ज्यांनी माझ्या यश पुढं बघण्यासाठी प्रयत्न केल्यात हे मला खरं सांगणं, ह्या मुलाखतीत सांगणं खूप गरजेचं वाटतं की काही शिक्षकांनी मला की एक्स्ट्रा तयारी करून घेण्यासाठी त्यांच्या सुट्टीच्या दिवशी व्यस्त असताना सुद्धा त्यांनी मला घरी बोलवून त्याच्यातील काही शंका असतील, काही काही गोष्टीतल्या पेपर सोडवण्याच्या पद्धती असतील ते त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्या. कारण त्यांचं सुद्धा खूप माझ्या जीवनामध्ये खूप मोठा रोल आहे. तर त्याच्यातूनच मी पुढं चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवले. त्यानंतर असं काही नव्हतं की आता 10वी तर झाली, त्यानंतर म्हणजे त्यावेळेस आमच्या वेळेस असं काळ होता की त्यावेळेस D.Edला जास्त डिमांड होतं, म्हणजे शिक्षक बनण्याला एक चांगलं डिमांड होतं. त्यानंतर तुमचं डिप्लोमा किंवा इंजिनिअरला गेला तर चांगलं मानलं जायचं. माझं पण तेवढंच डोक्यात की बाबा मला पुढं जाऊन एकतर इंजिनियर तरी बनायचं नाहीतर शिक्षक तरी बनायचं. मग त्या ह्यानी मग माझे घरचे वडील मला फक्त म्हणायचे की तू आपल्या आपल्या कुटुंबामध्ये कोणीही ग्रॅज्युएट झालं नाही तर तू पुढं जाऊन फक्त कमीत कमी ग्रॅज्युएट तर हो, कमीत कमी तू ग्रॅज्युएट हो, म्हणजे काय तुझं तू शिक्षण व्यवस्थित पूर्ण कर, एवढंच ते बोलायचे. त्याच्या पुढं काय जास्त बोलत नव्हते किंवा तेही जास्त हे म्हणत नव्हते की तू पुढं जाऊन हेच बन तेच बन, त्यांचा काय फोर्स नव्हता. पण मग मी भविष्यात ठरवलं की आपल्याला शिक्षक बनता आलं तर खूप बरं व्हायला, चांगलं वाटायचं. मग मी शिक्षकसाठी पण अर्ज भरले. पण ऐन टायमिंगला असं झालं की 11वीमध्ये मला शेतीशाळेचा पण अर्ज सुटला होता. ते पण मला समजलं होतं की समजा तिकडे जर नाही झालं तर आपल्याला कमीत कमी इथल्या इथं तरी जाता येईल. ह्या उद्देशाने मी शेतीशाळेत म्हणून अर्ज भरला 11वी-12वीसाठी सायन्स या शाखेमध्ये. तर त्यावेळेस जे माझ्याबरोबरचे जे विद्यार्थी होते 10वी नंतरचे 11वीला ॲडमिशन घेण्यासाठी आलेले, तर त्यांना 200 मार्काचा विषय एक आणि 100 मार्काचा विषय असं एक शेतीशाळेत एक पद्धत आहे. मग तिथं ते 200 मार्काचे विषय 3 असतात. तर ते मिळण्यासाठी खूप कमी मुलांनाच मिळतं, 25च मुलांना तो विषय मिळतो. तर ते विषय मिळण्यासाठी खूप प्रयत्न करण्यासाठी खूप महाराष्ट्रातून तिथं मुलं आलेली असतात. असा जे 200 मार्क मिळवण्यासाठी बाहेरचे मुलं तिथं येऊन जे मिळवत असतात, तर तो विषय मला सहजासहजी गेल्या गेल्या मिळाला. मग पुन्हा असं झालं की आता आपल्याला मिळतोय तर बाकीचे मला म्हणायला लागले की तुला सहजासहजी मिळतोय, तू का सोडतोयस? मग पुन्हा शिक्षक पण राहिलं आणि डिप्लोमाला जायचं पण राहिलं. मग त्याच्यातून मी तिसऱ्या वाटेलाच गेलो, म्हणजे मी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आलो. मग ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आल्यानंतर मग मला 200 मार्काचा हॉर्टिकल्चरचा हा सब्जेक्ट मिळाला. त्याच्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने 12वीला 11वी-12वी केली, चांगले मार्क्स मिळाले. त्यानंतर आता पुढचं काय? तर BSc ॲग्रीला जायचं. मग BSc ॲग्रीला जायचं तर माझ्या जे अगोदरचे जे मला काय सिनियर लोक होती किंवा जे माझ्या अवतीभोवती राहणारी काही मुलं होती, तर त्यांनी अगोदर ॲडमिशन कुठे घेतलंय, कुठले कॉलेजेस चांगले आहेत,
त्याच्यानुसार मग मी जे पुण्याचे ॲग्रिकल्चर कॉलेजमधले महात्मा फुले कृषी विद्यापीठमधील सगळ्यात टॉप 1चं कॉलेज म्हणजे जे पुणे इथं आहे शिवाजीनगरला, तर अशा ठिकाणी माझं ते ॲडमिशनचे प्रोसेससाठी मी राऊंडला अर्ज भरला. तर त्याच्यामध्ये पण असं झालं की त्याच्यामध्ये परत 60 आणि 70 आणि 30 असा एक महाराष्ट्र आणि युनिव्हर्सिटी कोटा म्हणून असतो. त्याच्यामध्ये मला सुरुवातीला असं सांगण्यात आलं की तुम्हाला कोल्हापूर कॉलेज मिळेल, पुणे कॉलेज मिळू शकणार नाही. तर मग मला तेथील काही सिनियर लोकांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता काही लगेच गडबड करू नका, की हा जो असतो तो महाराष्ट्र कोटा असतो, म्हणजे ह्यामध्ये 30% लोकांची ॲडमिशन केली जातात. तर तुम्ही 70%च्या ॲडमिशनसाठी खूप मोठी संधी आहे, तुम्हाला सहज मिळून जाईल. मग मी 70%च्या ॲडमिशनसाठी थांबलो. मग त्यासाठी आम्हाला सर्व कागदपत्र म्हणजे सर्व डॉक्युमेंट घेऊन युनिव्हर्सिटी जी आपली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे त्या ठिकाणी बोलावण्यात आलं. जी तारीख सांगितलेली होती त्या तारखे दिवशी आम्ही तिथं हजर झालो. ज्या दिवशी आमचं ॲडमिशन होतं त्यावेळेस पहिली प्रोसेस अशी होती त्या ठिकाणी, ज्या दिवशी राऊंड असायचा त्यावेळेस लाईनीत मुलं अशी उभं केलेली असायची आणि एक खोलीतनं दुसऱ्या खोलीत, दुसऱ्या खोलीतनं तिसऱ्या खोलीत एक डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन होत 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 पुढं जायचं असायचं. आणि बाहेर आपले जे पालक वर्ग असतात ते बाहेर बसलेले असायचे. तिथे एक स्क्रीन मोठी लावलेली असायची आणि त्याच्यामध्ये त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारे जे विद्यापीठाअंतर्गत येणारे जे कॉलेजेस असतात त्यांच्या ज्या जागा रिक्त दिसायच्या. मग ते आपला मुलगा कुठपर्यंत आहे हे बघण्यासाठी पालकांची गेटवरती खूप गर्दी व्हायची. ते बाहेरूनच सांगायचे की हे कॉलेज राहिले, ते कॉलेज राहिले, इथं करून टाक, तिथं करून टाक. पुढे गेल्यानंतर आम्हाला पण अशी भीती होत होती की आता आपल्याला हे मिळतंय की नाही मिळतंय. त्याच्यातून पण मला शेवटच्या साधारणतः 5-5:30 वाजले होत्या. मला पण असं वाटायचं की आता हे आपल्याला मिळणं शक्यच नाही, आपल्याला पुणे कॉलेज मिळणं शक्य नाही, आता आपल्याला कोल्हापूरलाच जावं लागणार. पण नशिबाची साथ असेल तर ते मिळून जातं, नशिबातलं कोणी अडवू शकत नाही. तर मग ते मला पुणे कॉलेज संध्याकाळचं अलॉटमेंटमध्ये मिळालं आणि त्यानंतर मग आम्ही असं चांगलं आनंदित झालो. वडील पण म्हटले चला आपण आता साईबाबाला जाऊयात. आम्ही तिकडे गेलो. साईबाबाच्या ठिकाणी आम्ही जाऊन मुक्काम केला आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी घरी आलो. तर ते एक अनुभव आमच्यासाठी खूप आनंदाचा होता की वडिलांना वाटायचं की मुलगा आता आपला प्रत्येक ठिकाणी जातोय, त्याच्या स्किलवरती त्याला ॲडमिशन मिळत जाते. त्यामुळं वडील खुश होत राहायचे. मग त्यातून त्यांना असं वाटत जायला लागलं की आहे ह्याच्यामध्ये करतोय हा चांगला, पुढे जाऊन हा चांगला काहीतरी बनू शकतोय. मग त्या हेतूने मग त्यांनी मला BSc ॲग्रीला पुण्याला ॲडमिशन मिळालंच होतं, तिथं केलं. त्यानंतर पण त्यांच्या आशा वाढतच गेल्या. मग त्या आशा वाढत गेल्यानंतर मग पुण्याची BSc ॲग्री आम्ही चांगले मला मित्रमंडळी सर्व मिळाले. जे 12वीला माझे होते मित्रमंडळी ते आमचा सर्वचे सर्व ग्रुप आम्ही पुण्याच्या ठिकाणी ॲडमिशन झाली. कारण ते असतानाच सर्व मुलं हे हुशार होते आणि हे संगत खूप मला चांगली मिळाली. माझ्या जीवनामध्ये मला सगळ्यात जास्त काय मिळालं असेल तर हे माझे मित्र सवंगडी ही मला चांगली मिळाली, खूप चांगली मिळाली आणि ते माझ्यापाशी अजूनसुद्धा आहेत, चांगले आहेत. चांगलं वाटतं मला ते मित्र बघून. तर ते त्यानंतर माझं पुढं मग BSc ॲग्री मी कंप्लीट केलं. त्यानंतर सगळ्यांचाच तिथं रोल असा असतो की BSc ॲग्री कंप्लीट केल्यानंतर की तुम्ही पुढं जाऊन एक अधिकारी बनण्याचं असतं किंवा तुम्हाला काहीतरी शासन सेवेमध्ये जायचं असतं. तर त्यासाठी चांगल्या पद्धतीचं एक वातावरण राहुरीमध्ये आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर ते वातावरणाचा फायदा घेण्यासाठी मला पुन्हा एकदा BSc ॲग्रीच्या शेवटच्या वर्षी MSc ॲग्रीला ॲडमिशन मिळावं म्हणून 1 वर्षभर चांगली तयारी केली. सर्वच मुलांनी आम्ही चांगली कसून तयारी केली. तिथं राहुरीमध्ये ॲडमिशन खूप कमी असतात. प्रत्येक डिपार्टमेंटला फार तर एक 10 ते 12 ॲडमिशन असतात. मग ते MScला ॲडमिशन मिळवण्यासाठी खूप कष्ट करावं लागले. मग ते पण आम्ही केलं. म्हणजे मिळवायचंच म्हटल्यानंतर करण्यासाठी काही माणूस तन मन धन करून करतोच आणि त्या हेतूनेच आम्ही पण ते केलं. आणि त्यावेळेस पण आम्हाला पुन्हा एकदा MScला माझा नेहमीप्रमाणे नशिबाने मला साथ मिळाली आणि तिथंही मला ॲनिमल सायन्स ह्या सब्जेक्टमध्ये MSc ॲग्रीला
ॲडमिशन झालं. आणि ते ॲडमिशन झाल्यानंतर MSc ॲग्री करत करत आम्ही जे स्पर्धा परीक्षा असतात आपल्या बाहेरच्या त्याची खूप तयारी करत होतो. तर तयारी करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा येतात. मग तुमचे ST आहे, PSI आहे, FCI आहे, अशा वेगवेगळ्या MPSC घेणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याची तयारी पण करू लागलो आणि चांगल्या चांगल्या परीक्षाही देऊ लागलो. तर त्यामध्ये काही परीक्षा अशा आहेत त्या माझ्या खूप आठवणीतल्या परीक्षा आहेत की एक परीक्षा अशी आहे माझी की FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, की ते मी परीक्षा पास झालो आणि त्यासाठी मला इंटरव्ह्यूसाठी भोपाळ मध्य प्रदेश इंदोर या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे हा इंटरव्ह्यू हा दिवाळीच्या पिरियडमध्ये होता. थोडक्यात दिवाळी संपतानाचा 1-2 दिवसानंतरचा हा पिरियड होता. आणि मी दिवाळीत नेमकं सुट्टीला गावी आलो होतो. सुट्टीला गावी आल्यानंतर घरच्यांनी मला सांगितलं की की तुझं एक काहीतरी पोस्टाने लेटर आलंय ते बघ. म्हणून मी ते बघितलं तर त्यामध्ये लिहिलं होतं की म्हणजे इंटरव्ह्यूसाठी मला बोलावणं आलं होतं भोपाळ या ठिकाणी. तर मग जायचं होतं. पण जायचं होतं तर दुसऱ्या 2-3 दिवसात मी पोहोचू शकत नव्हतो. म्हणजे 2-3 दिवसामध्ये पोहोचण्यासाठी मला एकतर ट्रेनने जावं लागणार होतं, नाहीतर बाय फ्लाईटने तरी जावं लागणार होतं. पण ह्या विमानसेवा ही आपल्याकडे लगेच तिकीट उपलब्ध होणं, त्यात दिवाळी, सगळ्या गोष्टी होत्या, अनेक अडचणी होत्या. जाणं तर खूप गरजेचं होतं, पण त्या जाण्यासाठी इथून जाणार कसं हे माझ्या पुढं खूप मोठा प्रश्न होता. आणि त्या प्रश्नामध्ये मग मी विचारत होतो की मला कसं जाता येईल. मग ह्या विचारामध्ये मी दिवसभर म्हणजे आमच्या आसपास एक बारामतीचं रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून आलो की मला समजा ह्याला रेल्वे थ्रू जायचं असेल इंदोरला तर कसं जावं लागेल आणि कधीची तुमचे रेल्वेची हे असतात, कधी जाणार असतात, ट्रेन असतात वगैरे, त्या चौकशी करून आलो. तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं की सध्या तरी तिकीट दिवाळी असल्या कारणाने सर्व फुल आहेत. तात्काळमधील तिकीट ज्यावेळेस रेल्वेचे अगोदर ट्रेन असते त्याच्या अगोदर तात्काळचं तिकीट काढलं जातं, ते पण मिळेल हे भरोशाचं काम नव्हतं. माझे एक मामा रेल्वेमध्ये, त्यांच्याशी पण मी चौकशी केली की मला इंदोरला जायचं तर काय करावं लागेल, मला काय मदत करा, कसं जावं लागेल. पण ते पण म्हटले की आता दिवाळी असल्या कारणाने खूप सध्या अडचणीचा विषय आहे. मग ठीक आहे म्हटलं. मग मी असं ठरवलं की पुण्यात जायचं. मग तिथून जसं थोडं मिळतेल बस काय मिळेल त्याने जायचं. म्हणजे कुठपर्यंत जाते ना, रस्ता तर काय थांबत नाही, म्हणजे जिथून जाईल तिथपर्यंत जायचं असं ठरवलं. मग मी घर सोडलं. तिथून मी पुण्याला गेलो. पुण्यातून मग मी शिवाजीनगरला मला बस मिळाली. तिथून मी भुसावळला गेलो. अशा प्रकारे मी तिथून पुढचा प्रवास करत करत भोपाळ, मध्य प्रदेश, इंदोरपर्यंत मी हबीबगंज अशा पद्धतीनं मी ते स्थळापर्यंत पोचलो. आणि चांगल्या पद्धतीने तिथं इंटरव्ह्यू पण माझा घेण्यात आला आणि इंटरव्ह्यू पण मी चांगल्या पद्धतीने दिला. झालं सगळं. पण त्यानंतर मी गावी आलो आणि गावी आल्यानंतर सुट्टीचा माहोल होता आणि सुट्टीचा माहोल असल्या कारणाने मी पण खुश होतो सध्या की माझ्या परीक्षांचे रिझल्ट चांगल्या प्रकारे येत होते आणि असं चांगलं वाटत होतं की बाबा आपण अभ्यासात चांगला करतोय, इंटरव्ह्यू वगैरे यायला लागल्यात, PSIच्या वगैरे परीक्षा आपण पास होतोय. मग त्याच्यातून असं वाटायला लागलं की हां आपण आता काहीतरी करू शकतोय. आणि हाच इंटरव्ह्यू पण देऊन आलेलो होतो. मग त्यानंतर आल्यानंतर घरी होतो आणि मग ह्या आनंदाच्या भरात जे आपल्या वडिलांना पण वाटतं की याला मुलगा काहीतरी करतोय आता, तर त्यावेळेस एक DVD प्लेअर आपल्या प्रत्येकाच्या घरी असतो. मग त्याच्यातून प्रत्येकाला वाटतं की त्यावेळेस एक प्रस्ताव होतं, चांगलं होतं. कोणाच्या घरी गाणी ऐकायची असतील, DVDचं एक CD प्लेअर वगैरे असायचं. तर मला पण असं वाटलं होतं की याला गाणी ऐकण्यासाठी DVD प्लेअर आणावा किंवा CDचा प्लेअर आणावा. तर ते सुट्टीला आलेलंच होतं. वडिलांनी पण ह्या गोष्टीला संमती दर्शवली. त्यावेळेस जेमतेम मला वाटतं फिलिप्सचा 3-3.5 हजाराला होता. पण ते 3,000 म्हणजे खूप मोठे होते रक्कम.
पण वडिलांनी पण संमती दर्शवली का हा कंटिन्यू काही तर गाणी ऐकतच बसणार नाही, हा जाणार तर आहेच तिकडं परत राहुरीला. तर मग त्यांच्या आणि सर्वांच्या, माझ्या पण बहीण पण सुट्टीला आल्या होत्या दिवाळीला, तर त्यांच्या सर्वांच्या संमतीने आम्ही DVD प्लेअर घ्यायचं ठरवलं. आणि मग तो DVD प्लेअर घेऊन घरी येत असताना संध्याकाळची 7 ते 8च्या दरम्यानची वेळ होती. त्यावेळेस मी घरी येत असताना मला किडा, आपला गाडी चालवत असताना किडा माझ्या डोळ्याला लागला. डोळ्याला म्हणजे जे आपलं बुबुळ असतं ना, म्हणजे जे पोपिल्स असतं, जे फुल असतं, ते त्याच्यावरती किड्याने इजा केली माझ्या. आणि ते मी बघितलीच नाही, मी जास्त काय असं लक्ष दिलं नाही. मी फक्त असं डोळा चोळत चोळत घरी गेलो आणि त्या DVD प्लेअरच्या आनंदात त्याच्याकडे जास्त काय लक्ष दिलं नाही. मग ते रात्रभर आपलं ते DVD प्लेअर आणलाय म्हणून ती गाणी ऐकण्याच्या, लावण्याच्या, जोडण्याच्या ह्याच्यामध्ये ते विसरून गेलो. पण झालं असं की संध्याकाळच्या वेळेनंतर खूप मला वेदना व्हायला लागल्या आणि डोळा पण माझा एकदम असा सुजला गेला पूर्ण. त्यावेळेस डोळाच म्हणजे बंद झाला आणि पाणी पण एक वेगळंच निघायला लागलं. तर मग दुसऱ्या दिवशी मला डोळ्याच्या दवाखान्यात दाखवायचं होतं सकाळी सकाळी लवकरच. रात्र कशी तरी काढली मी आणि दुसऱ्या दिवशी घेऊन जाणारच होते आणि गेले पण. मग दुसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो तर डॉक्टर दिवाळीची सुट्टी असल्याने बाहेर गेले होते. त्यांना यायला एक दिवस लागणार होता, म्हणजे 1-2 दिवस ते सुट्टीवर होते असं सांगण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर कुंभार सर आहेत, फलटणमध्ये नामांकित डोळ्यांचे दवाखान्याचे डॉक्टर आहेत. तर ते त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांनी असं सांगण्यात आलं की खूप ज्या किड्याने आपल्या पायाचे इजा केली, तिथं जखम केली, तर ते फूल जे असतं ज्याच्यातून आपलं दिसलं जातं त्याच्यावरती इजा केल्यामुळं ते जखम मोठी झाली. तर त्या कारणाने त्यांनी मला सांगण्यात आलं की एक काळा चष्मा दिला आणि सांगितलं की तुम्ही आता 1 ते 2 महिने तरी रेस्ट घ्यावा लागेल, तुम्हाला घर सोडून बाहेर जाता येणार नाही. आणि तिथूनच खरं माझ्या जीवनाला एक बॅड पॅचची सुरुवात झाली म्हणतात ना, ती तशी सुरुवातच झाली. कारण काळ असा होता की माझे ऐन उमेदीतला माझा परीक्षांचा काळ होता आणि त्या परीक्षेच्या काळामध्ये मी तिथं जाऊन अभ्यास करून, स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करून मला पुढे जायचं होतं. पण घडलं असं मध्येच की किडा लागल्यामुळं मला सुट्टीवर थांबावं लागलं आणि सुट्टीवर थांबलो होतो तर माझं मन पण लागेना आणि त्यात ते डोळ्याला लागलेले जखम पण काय भरून लवकर येत नव्हती. वेळ अशी होती की एकतर मला ती डोळा गमवायचीच वेळ आली होती, म्हणजे कारण जखमच अशा प्रकारची होती की मला असं वाटायचं कधी कधी की म्हणजे कंटिन्यू डोळ्यामध्ये एखाद्याने वाळू टाकल्यानंतर किंवा माती टाकल्यानंतर जसं लसतं, जसं वेदना होतात, सेम तशा कंटिन्यू माझ्या वेदना चालू होत्या. मग ते मला असं वाटायचं की आपण एकतर कधी कधी मी डॉक्टरांकडून मला 3-4 दिवसातून जावं लागायचं. तर ते गेल्यानंतर त्यांना मी म्हणायचो की माझं दुखणं बंद करा, मला नाही दिसलं तरी चालेल. एक वेळ अशी आली ती मला की म्हणजे दिसलं नाही तरी चालेल, पण ते दुखतंय हे बंद करा, इथपर्यंत मी येऊन पोचलो होतो. म्हणजे पूर्णच म्हणजे हेच चालतं, म्हणजे मी खचल्यासारखं चालतो की अरे माझं पुढं काय पडलंय, फ्युचर काय आहे माझं आणि मी आता करतोय काय, आणि म्हणजे पूर्ण हेच झालं. मग ह्या गोष्टीतून माझे आई वडील सुद्धा थोडीशी खचल्यासारखी झाली, पण ते कधी दाखवून दिलं नाही त्यांनी मला की तू आता तुझी परीक्षेचा काळ आहे, तुला आता सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि अशा स्टेजला मुलांनी सगळं शिकलेलं असताना इथपर्यंत येऊन जर असं काही घडलं तर एखाद्या आईवडिलांना खूप मनाला लागतं. पण त्यांनी मला कधी त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा माझ्या चेहऱ्यावरती कधी दाखवून दिलं नाही की तुला आता जाऊन पुढं हे करावंच लागेल, ह्यातनं पण काहीतरी मार्ग शोधावा लागेल. ते त्यांनी मला नेहमी धीर दिला आणि सांगितलं की ह्या गोष्टीचं तू मनावर कोणतीही गोष्ट लादून घेऊ नको की मला कामालाच लागायचे, जॉबलाच लागायचे, सर्व्हिसलाच लागायचे. निवांत बसून राहिला तरी चालू शकते, जे काय घडेल ते घडेल, पण तू काय सध्या तर ह्याचा काही विचार करू नको, दिवस बदलत राहतात. तर त्याचप्रमाणे जे माझ्या घरी आमच्या वडिलांचे एक मित्र LIC मधील आहेत, जटार सर म्हणून, तर ते त्यांचं जाणं येणं नेहमी असायचं. त्यांची पॉलिसी वगैरे काढलेल्या असायच्या, त्यांचं जाणं येणं असायचं. मग त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की
हा निवांत बसून असतो घरी, तर ह्याला जरा फ्रेश करण्यासाठी जरा बाहेर घेऊन जात जावा ह्यांच्यासोबत, असं त्यांनी त्यांच्यापाशी सांगितलं होतं. म्हणजे मला माझ्यासमोर नव्हतं सांगितलं, पण त्या माझ्या नंतर त्यांना सांगितलं होतं. तर मग ते एक माझ्या जीवनातले कलाटणी भेटणारे गुरुच आहेत, की त्यांनी माझे ज्यावेळेस काळ बॅड पॅचचा चालू झाला होता, ज्यावेळेस मला असं वाटायचं की मी खूपच आता संपलोयच ह्याच्यातून, तर अशा काळामध्ये त्यांनी पण मला खूप साथ दिली. त्याच्यामुळे त्यावेळेस पण चांगले चांगले मला मित्र भेटत गेले LIC मधले. त्याच्यामध्ये भुजबळ सर असतील, काकडे सर असतील, आयवळे सर असतील, पकाळे सर असतील. आणि हे जे मित्रमंडळी मला काय करायची, की घरी बसण्यापेक्षा तिथं LIC ऑफिसच्या खाली एकत्र यायची ऑफिसला आल्यानंतर, आणि चहा वगैरे कॉफी वगैरे घ्यायची, आणि एखाद्या क्लायंटकडे जायचं असेल तर ते मला सोबत घेऊन जायचे, आणि जेवणाचा डबा पण हे घरून त्यांच्याच ते घेऊन यायचे. मला कुठलाही म्हणजे मित्राच्या वरती ते सांभाळत होते, आणि मग मी पण त्यांच्यात रमत गेलो. त्याच्यातून मग मी पण मग काय केलं, त्यांना पण माहीत होतं हा MSc झालेला मुलगा आहे, हुशार आहे, आणि हा आपल्याला काहीतरी मदत करू शकतो त्याच्या म्हणजे बुद्धी सरण्याचा किंवा वाचण्याचा वगैरे. तर त्याच्यातून मग मी पण मग काय ठरवलं, की आपण पण LICचं घरी बसलोय तर मग काय करण्यापेक्षा LICचं मग मी एजन्सीचं परीक्षा दिली, ट्रेनिंग असतं 7 ते ट्रेनिंग दिलं, आणि परीक्षा पण दिली आणि परीक्षा पण पास झालो. त्यानंतर असं झालं की ते त्यांच्याकडं CLIशिप आल्यामुळं जठार साहेबांकडं, की त्यांना मुलं घडवायची होती. मग ते काही मुलं अशी कपड्याच्या दुकानात कामाला जात होती, काही मुलं अशी पेट्रोल पंपावर होती. अशा मुलांना परीक्षा पास होणं खूप कठीण होऊन जायचं. मग त्यांना परीक्षा पास होण्यासाठी मग मी तेथील जे काही महिला मंडळ असेल, घरगुती काम करणारे, त्यांना पुढं जाऊन स्वतःचं करिअर करायचं असतं, तर अशांसाठी मग मी काय करू लागलो, की तिथं बसल्या बसल्या मी अभ्यास करू पण लागलो, आणि मग ती पुस्तकं त्यांच्याकडे जी येत होती LICची, तर ती वाचून मग मी त्यांना त्यांच्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने, मला MPSCच्या अभ्यासाची अभ्यास करण्याची पद्धत माहीत असल्यामुळे मला ते माहीत होतं की कशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर कशा परीक्षा दिल्या जातात, कसे पेपर सोडवले जातात, कसे कॉम्प्युटरवरचे प्रश्न सोडवले जातात. तर ते मग मी त्यांना शिकवू लागलो, थोडक्यात गायडन्स करू लागलो ते. कारण ते मग शनिवारचा एक वर्गच भरवायला लागले. मग ते तिथं नाही नाही म्हटलं तरी आता जवळपास त्यांच्याकडं 50 एक विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं, जे की LICची एजन्सी चालवतात. मग त्यांनी मग शनिवारचं त्यांना आपलं बसल्या बसल्या त्यांना ते कशा पद्धतीचे टॉपिक असतात, त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात, हे त्याचा मग मी त्यांची एक तयारी करून घ्यावा घेत बसत. म्हणजे बसल्या बसल्या ते काय असं हे नव्हतं, ठरवलेलं नव्हतं की आपण त्यांना हेच करायचं. माझा पण वेळ जायचा आणि मी पण त्यात गुंतून गेलो. म्हणजे मला लागलेली जी वेदना आहेत, मूळ वेदना माझ्या डोळ्याच्या, आणि जे मला पुढे जाऊन फ्युचरमध्ये मला बनायचे, त्याच्यापासून थोडासा रिलीफ मिळावा. जे मला सारखं सतवत होत्या, की जर मी सारखं जर विचार करत बसलो असतो आणि मग मी टेन्शनमध्ये गेलो असतो, मग काहीतरी वेगळंच भलतंच घडलं असतं. म्हणून मग मी त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणून मी ह्याच्याकडे शोधत होतो. कसं तरी वेळ मला हा बॅड पॅचचा घालवायचा होता, आणि त्याच्यातून मग मी हे शिकत गेलो. थोड्या दिवस मी LICची एजन्सी पण चालवली, आणि त्यानंतर मग माझ्या परीक्षा होत्या त्या काही मी थोड्याशा मागं पडलो. म्हणजे माझ्याबरोबरचे जे सवंगडी मित्र होते ते तिकडे त्यांनी परीक्षेची तयारी करून ते परीक्षेला बसून पुढे जात राहिले. आणि मग काही मित्रांचं असं पण म्हणणं यायचं की तू घरी बसू नकोस, तू इकडे ये, आमच्यात येऊन बस. आणि त्यावेळेस राहुरीत एक मोठं प्रस्थ आहे की ग्रुप डिस्कशन खूप महत्त्व आहे, आणि त्या ग्रुप डिस्कशनच्या जोरावरतीच आज तिथले सर्व अधिकारी बनलेले हे दिसतात, हे तुम्हाला पण माहीतच आहे. तर त्या ग्रुप डिस्कशनला मला म्हणायचं की तू घरी बसू नकोस, तू इथे ये आणि ग्रुप डिस्कशनला बस. मग मी 6 महिने झाले कसे तरी घरी. त्यानंतर घरच्यांना म्हटलं की मला आता जायचं आहे इथून. मग मी गेलो आणि तिथं राहिलो थोडे दिवस, आणि मग मुलांसोबतच ग्रुप डिस्कशन सोबत रूमवर कधी कधी संध्याकाळचं आउटसाईडला तिथं कॉलेजच्या कॅम्पस एरियामध्ये आम्ही बसायचो आणि ग्रुप डिस्कशन करायचो. मी ऐकून मग जास्त काय वाचायला ताण देऊ शकत नव्हतो. मग ऐकूनच मग हे ॲक्च्युली मला ह्या परीक्षेला जायचंच नव्हतं, कृषी विभागातील कृषी सहाय्यक ह्या पदावरच्या परीक्षेला. पण सध्या कोणती तरी परीक्षा आता चालू, बाकीचे मित्रमंडळी माझे दुसरी परीक्षा देऊन काही काही ठिकाणी जॉईन व्हायला लागले, किंवा परीक्षेला प्री झाले, मेन्सला जायला लागले.
तर मग माझे सिनियर सुद्धा म्हणायचे की ह्या परीक्षा तू तलाठी ग्रामसेवक वगैरे देऊ नकोस. पण मला असं वाटायचं की आता आपण आपला अभ्यास खूप कमी पडत चालला, आपण दिलं तरी पाहिजे कमीत कमी. म्हणजे परीक्षा तर देणं गरजेचंच आहे आता आपल्याला, असं मला वाटायला लागलं माझ्या मनातूनच. मग मी परीक्षा देऊन ठेवली होती आणि त्यानंतर पण मग बाकीची परीक्षांची तयारी केली मी. मग 1 वर्षानंतर म्हणजे ते सिलेक्शन पण झालं. हे पण मला माहीत नाही, म्हणजे सिलेक्शन झालं तरी माझं एवढं लक्ष नव्हतं त्या परीक्षेवरती, एवढं मी गांभीर्याने घेतलं नव्हतं की मला तिकडं जायचंयच म्हणून. कारण सिनियरचा पण असा होता धाक की तिकडं जायचंच नाही. पण आम्ही परीक्षा फक्त ह्याच्यासाठी दिल्या होत्या की आहेत एक्झाम आणि स्पर्धा परीक्षा आहे, एक्झामला बसल्यानं अभ्यास पण होतो, म्हणून ह्या कारणाने आम्ही उद्देशाने ती परीक्षा दिली होती. मग परीक्षा पण पास झालो, सिलेक्शन पण झालं असं की इकडं दुसऱ्या परीक्षा चालूच होत्या आमच्या तोपर्यंत. मग परत असंच सुट्टीला आलो. सुट्टीला आल्यानंतर घरी आलेलं होतं लेटर की तुम्ही तुमची 1 वर्षापासून निवड झाली, पण तरी पण तुम्ही अद्याप या सेवेमध्ये हजर झालेलं नाही, तर तुम्ही तसं कळवावं की एकतर हजर तर व्हावं, नाही तर तुमचं रद्द तरी कळवण्यात यावं. मग माझे एक मित्र आहे आरोग्य रणजित म्हणून, त्यांचे पप्पांना त्यांचे वडील पण ह्याच्यातच कृषी विभागात सर्व्हिसला होते. त्यांना विचारलं, अहो काका असं झालंय तर काय करू? तर ते म्हटले की चांगलं आहे, उलट बाकीचे लागतात मागं की कृषी विभागात जॉईनिंग व्हायसाठी. तुला तर संधी आली, तू सोडू नकोस, तू ते संधीचा फायदा घे आणि ते करत करत तुला पुढच्या परीक्षा पण दे. ॲक्च्युली असा विषय होता, ही तुम्हाला सांगतोय, ही मी घडल्या मागची स्टोरी नाही सांगत. ॲक्च्युली ही माझी अनसक्सेस स्टोरी सांगतोय, कारण असं झालेला विषय आहे की माझ्या जीवनामध्ये कलाटणी मिळत गेलेला किंवा एक बॅड पॅच इयरमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या जीवनात कशा संधी निर्माण होतात आणि कुठून कसा माणूस जातो, तिथं तुम्हाला स्टेबल होण्यासाठी ह्या सांगतोय गोष्टी की जीवनात तुम्ही खचून न जाता, जीवनात असे ऑब्स्टॅकल भरपूर येत असतात, अडचणी खूप येत असतात, तिथं तुम्हाला शिफ्ट व्हावंच लागतं. आणि जर तुम्ही ते शिफ्ट झाला तरच तुम्ही जीवनात सक्सेस होणार आहे किंवा तुम्ही काहीतरी घडणार आहे. त्यामुळं ह्या ऑब्स्टॅकलला घाबरू नका आणि ह्या ऑब्स्टॅकलवर मात करून पुढं जावा. एखादा डोंगरमध्ये आला की जरा साईडनं मार्ग काढून पुढं निघून जावा. तशाच पद्धतीनं मग मी जीवनामध्ये ठरवत गेलो आणि मग ॲक्च्युली माझ्या वडिलांचं स्वप्न हे मला फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली होती. रेंज फॉरेस्ट या अधिकारी पदावरती ते म्हणजे सेवानिवृत्त झाले. त्यांना पण असं वाटायचं की आपला पण मुलगा एखादा असंच रेंज फॉरेस्ट ऑफिसर वगैरे, विभाग पण तो चांगलाच आहे रेंज फॉरेस्ट विभाग, त्या विभागामध्ये वगैरे काम करावा. आणि मला पण असंच वाटायचं की कधी कधी त्यांचा ट्रेस वगैरे बघून की आपण पण त्याच फील्डमध्ये जावं आणि चांगलं मोठं अधिकारी बनावं. तशी तयारी मी केली ती. पण झालं असं, हे मध्येच बॅड पॅच आलं आणि अभ्यासाचं पण थोडंसं मागं पडत पडत गेलो आणि मग म्हणजे म्हणतात ना आपलं दुसरीकडे डायव्हर्ट होत गेलं. मग त्याच्यामुळं मग मी संधी आलेल्या सोडायला नको म्हणून हे जे माझं कृषी विभागाचं अगोदर सिलेक्शन झालं होतं, ज्याच्यावर माझं लक्षही नव्हतं, तेच पुन्हा मी म्हटलं की संधी असं झालं की म्हणजे थोडक्यात जे आपल्याला मिळतंय ते सोडायला नको आलेली संधी, आणि जे नाही मिळत त्याच्या मागं उगाच धावायला नको. जे आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी घडवून दाखवू किंवा जे आपल्याला मिळाली संधीनं तर त्याचं संधीचं सोनं करूयात. तर ह्या हेतूने मग पुन्हा मी कृषी विभागात आलो. त्यावेळेस पण त्या काळामध्ये मग माझ्या दुसऱ्या MPSCच्या स्पर्धा होत्या ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड, तर त्या पण मी दिल्या. पण काही कारणास्तव मी आता म्हणजे इकडं अडकल्यामुळे, इकडं काम करायला सुरुवात झाल्यामुळं माझा जरा अभ्यास म्हणजे कमी झाला आणि मग मी इथंच थोडक्यात रमलो गेलो. मग रमलो गेल्यानंतर मग कृषी विभागामध्ये कृषी विभाग हा तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की म्हणजे शेतकऱ्यांच्या सेवार्थच काम करणार आहे. मग परत पुन्हा असं वाटायला लागलं की आपण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना एकतर मार्गदर्शन करतोय, आपण द्यायचं आहे ते त्यांना ज्ञान द्यायचं आहे आणि चांगलं आपला हा भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्याच्यातून आपण शेतीला पूरक असं व्यवसाय, शेतीवरती पिकांचे मार्गदर्शन हे करत करत राहिलो आणि त्याच्यातून अन्न पण मिळत राहिला आणि काही लोकांचं आपल्यामुळं म्हणजे आमच्यामुळं मार्गदर्शन करण्यामुळं त्यांचं उत्पादनात वाढ होत गेली
आणि अशा प्रकारे जे मला आपण काय म्हणतो की जीवनामध्ये ठरवलेल्या गोष्टीकडे न जाता, जर समजा भविष्यात ठरवलं तर पाहिजेत, गोल हे माणसाच्या जीवनामध्ये पाहिजेतच, पण जर नाही झाला अचीव तर तिथं न थांबता तुम्ही एक त्याला बगल देऊन वळण देऊन जिथं संधी निर्माण होईल तिथं तुमचं अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द मनात असली पाहिजे. आणि ह्याच उद्देशाने मी आज पण या ठिकाणी म्हणजे कृषी सहाय्यक या पदावरती इकडं मी गेले 11 वर्ष काम करतोय. तर त्याच्यामध्ये पण मी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतोय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. आणि तसंच मी आमच्या ऑफिसला सुद्धा ऑफिसचं जे काही वर्क असतो त्याचा पण काम करण्याचा प्रयत्न करतो चांगल्या पद्धतीनं. आणि अशा पद्धतीनं मी म्हणजे घडण्यामागचं आणि ज्या काही माझ्या इथपर्यंत येण्यामागच्या ज्या काही माझे जे काही मित्रमंडळी आहेत, कॉलेज जीवनातले आहेत, बालपणातले आहेत, माझे जे सवंगडी आहेत, तसेच माझे आई वडील आहेत, माझे बहिणी आहेत, या सगळ्यांचा यामध्ये खूप मोठी म्हणजे साथ पण आहे आणि खूप मोठा त्यांचा माझ्या ह्या जीवनामध्ये घडण्यामागचा मोठा रोल पण आहे. त्यांच्या या आशीर्वादाने मी आज या ठिकाणी चांगल्या रीतीने काम करत आहे. तर